नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर हा व्हिडिओ रविवारचा आहे, काल 5 वाजताचा. तर थोडंसं मी तिथे गेल्याच्या नंतर व्हिडिओ काढलेला आहे. तर इथं पार्लरमध्ये आलेला आहोत. तर हे पार्लर आहे ना, तर उलवेलाच आहे जवळच. तर म्हणलं चला, तिचे पण केस खूप खराब झाले होते वैष्णवीचे, त्याच्यामुळं मग सकाळी केस वगैरे धुवून घेतले होते. तर आज वेळ असल्यामुळं मग केस कापायला इथं आलेले आहेत. तर जास्त केस असे लांब वाढले ना, तर ते पण गळायला लागतात. त्याच्यामुळं तिला आहे ना स्टेप कट करायचा होता, त्याच्यामुळं ती इथं आलेली आहे पार्लरवालीकडं. तर ही पार्लरवाली आमच्या ओळखीचीच आहे, कारण मी पण इकडंच येते कधी केस वगैरे कापायचे असले तर. तर इथं छान असं ती म्हणजे सर्विस देते सगळ्यांना. ओके. हां, हा शाईन लेडीज ब्युटी पार्लर आहे, सेक्टर 23 आणि उलवा नोड. आणि इथे सगळ्या सर्विस होतात, स्मूथनिंग, कॅरेटिन, त्याच्यानंतर फेशियल, जे ऑल सर्विस सगळ्या होतात. आणि रेट पण रिजनेबल आहे. जवळचे कोणी, जर जवळपासचे कोणी असेल तर इथे व्हिजिट करू शकता तुम्ही. तर इथं आम्ही आता केस वगैरे कापून बाहेर आलेला आहोत. तर मस्त असं पार्लर इथं जवळच आहे. त्याच्यानंतर मला अजून बाकीच्या वस्तू पण घ्यायच्या होत्या बाजारामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये. तर आता तिकडं पण आम्ही जाणार आहोत. तर इथं भाजीवालीकडे गेले, कारण उद्या एकादश असल्यामुळं मग घरामध्ये बटाटे पण लागतात खिचडीला वगैरे. तर इथं मी भाजीवालीकडून एक मेथीची पेंडी आणि एक अर्धा किलो बटाटे घेतले. तर बटाटे पण काय एवढे चांगले नव्हते, त्याच्यामुळं मी थोडेच घेतले. म्हणलं चला, उद्या तर सोमवारचा बाजार आहे, तर बाजारातून आणता येईल. तर मी बटाटे फक्त अर्धा किलो घेतले. त्याच्यानंतर मग हार वगैरे पण घ्यायचा होता, कारण एकादश असल्यामुळं मग लक्षात आलं की उद्या एकादशी, तर हार पण घेऊन जाऊया आलो तर. तर इथं एक एक बटाटा मी निवडतच होते आणि मग नंतर वजन करून घेतलं. तर पुढे आलो तर आम्ही हारवाल्याकडे. तर त्या ताईंनी पण असं मस्त हार बनवले होते. तर ते हार पण आम्ही विकत घेऊन घरी आलोत. मग त्याच्यानंतर तिकडे पुढं थोडीशी एक वडापावची गाडी आहे, तिथं चांगले वडापाव मिळतात. तर तिथं 2 वडापाव घेतले आणि मग घरी आलो. तर आता घरी संध्याकाळी 5-6 वाजले होते आम्हाला घरी येईपर्यंत. तर सुट्टी असल्यामुळं थोडं निवांत होतं संध्याकाळचं, पण काम नसलं तर मग जरा वेळाने थोडं जरा उशिरा कामं आवरले तरी पण चालतात. तर संध्याकाळच्या वेळ म्हणलं चला, आता मेथीची भाजी आणली तर ती निवडून ठेवते. तर ते भाज्यांना पाणी मारलेलं असतं ना, जर तशीच भाजी ठेवली ना तर लगेच सडून जाते. त्याच्यामुळं हारावरसुद्धा पाणी मारलेले आहे. तर झेंडूच्या फुलाचे हार आहेत, अजून त्यात थोडेसे वेगळेसुद्धा टाकलेले आहेत फुलं. तर त्याच्यावरसुद्धा पाणी मारले. म्हणून मग मी काय केलं, पिशवीतले काढून ठेवले. म्हणलं पाणी त्याचं सुकून गेलं ना, मग फुलं वगैरे खराब होणार नाहीत. कारण आता उद्या सोमवारची एकादश आलेली आहे, तर खूप चांगली अशी एकादश आहे. तर म्हणलं चला, एकादशीला पण देवबाप्पाला आपल्याला हार वगैरे लागन. तशा याने मग मी घेऊन आले कालच रविवारी. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा रविवारचा येत आहे आणि मग सोमवारचं पण पुढं मी टाकलेलं आहे एकादशीचं, ते पण तुम्ही पहा. हारावर खूप पाणी मारून ठेवतात, कारण त्यांना आहे ना हे करायचं असतं बराच वेळ, म्हणजे जास्त वेळ टिकवायचे असते. त्याच्यामुळं हारांवर पाणी मारून ठेवतात ते, आणि मग ते हे होतं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला, आज आहे एकादश. तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे मोक्षी एकादशी. तर एकादशीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. तर चला, आज एकादशीचं देवाची पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे, आणि ती पण तुम्ही पहा कशी केली, काय काय हे केलं ते पण पहा. चला, सकाळी सकाळी असं चालू झालेलं आहे माझं. अजून बाकीचं पण स्वयंपाक वगैरे करायचं आहे, तर तुम्हाला मी दाखवते. कालचा थोडासा काढलेला आहे व्हिडिओ आणि आजचा काही आहे, तर तोच तुमच्यासोबत शेअर करते मी. चला मग. आता सोमवारी सकाळी आज एकादशी आहे, तर मग सगळं आवरून झालं माझं. तर आंघोळ वगैरे, केस वगैरे धुवून घेतले. तर केसांना थोडासा कलर केला आहे, कारण खूप केस असे पिकले होते माझे पुढचे समोरचे. त्याच्यामुळं मी सकाळीच मग मेहंदी वगैरे लावून घेतली, केस बीस धुवून आंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं आता चला झाडू पोछा करून घ्यावा आणि नंतर देवपूजा करून घ्यावा. तर आज मला पण जायचं आहे बाहेर. तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे, तर आता तिकडं थोडंसं मला स्वयंपाक करू लागायला या बोलल्या त्या. तर बघते आता, माझं सगळं काम आवरल्याशिवाय मला काही जाता येणार नाही. आवरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवीन मी तिकडे गेल्याच्या नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त अशी देवपूजा वगैरे मी करून घेतली
आणि नंतर हार बीर घातले देवाला, गंध लावला, परत नैवेद्य पण काढून ठेवला. कारण सकाळी खिचडी बनवली होती थोडीशी, तर त्यातलंच आधी बाजूला काढून ठेवले, नंतर मग बाकीच्यांना खायला दिली. तर ते सुद्धा नैवेद्य मी बाजूला काढून ठेवला आहे. तर आता इथं मी हार वगैरे घालून घेते. काल हार आणलेले आहेत ना, त्याच्यावर पाणी मारलं होतं, थोडा वेळ मी सुकायला ठेवले, नंतर मग फ्रीजमध्ये ठेवले, तर खूप असे टवटवीत झालेले आहेत. तर मस्त असं फुलं पांगून घेते सगळीकडून, म्हणजे हार पण थोडासा मोठा होईल, कारण एकाला एक चिपकून ते हार वावतात ना, त्याच्यामुळे थोडे सुटसुटीत करायला लागतात. तर आता मी दिवा लावून घेते. तर एक खालच्या देवापाशी दिवा लावते, बोबाबाच्या फोटोच्या मोरं, आणि एक मंदिरात दिवा लावून घेते, अगरबत्ती वगैरे, परत थोडंसं धूप कापूर लावून आरती पण करणार आहे. तर असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केली तर घरात पण प्रसन्न होतं. त्याच्यामुळं मग मला तर आहे आवड देवाची, म्हणजे पूजा वगैरे करायची आवडतं मला पहिल्यापासून. आणि आत्ताच नाही आहे मी, म्हणजे जसं मी मुंबईला आले तेव्हापासून मला म्हणजे पूजा ही करायला पहिल्यापासूनच आवडतं. तर आता इथं फुलं वगैरे मी वाहून घेते सगळ्या देवांना. आधी देवबिव चांगले स्वच्छ केले, लावून घेतले, गंध वगैरे लावला. त्याच्यानंतर मग आता बाकीचे हार वगैरे घालून घेते. आता सगळं काय तुम्हाला दाखवू शकत नाही, नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळं मी थोडंसं तुम्हाला दाखवते. अगरबत्ती लावून घेते, ओवाळून घेते, कारण आता आमची ना तुळसच खराब झाली. कारण आम्ही गेलतो ना फिरायला, तेव्हा 8-10 दिवस पाणीच टाकलं नाही, तर पूर्ण तुळस खराब होऊन गेली. त्याच्यामुळं मग आता तुळस पण मला आता आणायला लागेल. तर लावलेली थोडी छोटीशी, तर ती अजून बारीकच आहे, उगली आताशी. त्याच्यामुळं मग तुळस नाही आहे, तर तुळस मला आता घेऊन यायला लागेल. नाही तर मग तुळशीला पाणी वगैरे मी घालत असते एकादशीचं, आणि रोजचं पण घालते. तर अशी माझी सकाळची एकादशीची पूजा आहे. तर आता हे सगळं आवरून घेते. मला पण फराळीचं करायचं आहे. तर आता आज काय फराळीचं बनवलं काय तुम्हाला दाखवलं नाही, कारण आज खिचडी बनवली सकाळी नाश्त्यासाठी सगळ्यांनाच. मग ते काढून ठेवली साईडला, नंतर मग इकडे देवाला पण काढून ठेवली आणि त्यांना दिली नंतर. तर अशा पद्धतीने इथं दही खिचडीचा प्रसाद देवबाप्पाला मांडलेला आहे. तर आता पूजा वगैरे मी आटपून घेते. आणि चला मग, कालचा रविवारचा आणि आजचा सोमवारचा व्हिडिओ कसा वाटला तो, हा 2 दिवसाचा आहे, कारण पहिला टाकलेला रविवारचा आहे, आणि आता हे पूजा वगैरे करते हा सोमवारचा आहे, आजचा एकादशीचा. तर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता इथं मी मस्त अशी आरती करून घेते, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर असं होतं रुटीन रविवारचं आणि सोमवारचं. तर चला मग, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धूप वगैरे दावून देते देवाला, आणि त्याच्यानंतर मग देवाची पूजा आता संपलेली आहे. तर सगळा पसारा सकाळी उठल्यापासून आवरायला लागतो. जरी पूजा करायची म्हणलं तर सगळे देव वगैरे स्वच्छ करून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याच्या खालचे कपडे धुवून घ्यायचे. तर धुळीने खूप खराब होतात, कारण धूळ तर खूप येते ना. इकडं उलव्याला काम चालू आहे ना एअरपोर्टचं, आणि आम्ही त्याच साईडला राहतो, त्याच्यामुळं घरामध्ये पण एवढी धूळ येते. रोज लादी वगैरे पुसून घ्यायला लागते ना, सारखं पुसत राहायला लागतं. साईडनी पूर्ण अशी धुळीचा कटच येतो त्याच्यावर, लादीवर किंवा सगळ्या याच्यावर. तर चला, मस्त अशी देवपूजा करून झालेली. आता मी बाकीचे कामं करायला सुरुवात करेल आता, कारण घरात एकदा देवाची पूजा झाली का मग बाकीचे कामं माणूस पटापट आवरून घेतं. तर इथं मस्त छानपैकी एकादशीची देवपूजा झालेली आहे. आणि नारळाला पण मस्त मोड आला आहे, कारण 8-10 दिवस पाणी नव्हतं तरीसुद्धा हिरवंगार राहिला, म्हणजे बिलकुल त्याला काही झालं नाही. कारण बाहेरचे झाडं थोडे सुकले होते, पण नारळाचं झाड एकदम हाय असंच राहिलं. चला, परत भेटूया पुढच्या